नाशिक बार असोसिएशनतर्फे वकिलांच्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलन. राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयंत आडाव, ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आडाव यांच्या हत्येचा निषेध. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्याची आग्रही मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आडाव यांची त्यांच्या पक्षकारांनी निर्घृण हत्या केली. या घटनेचा नाशिक बार असोसिएशनने निषेध केला. नाशिक जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी सकाळी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कामबंद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणि ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट त्वरित लागू करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना नाशिक बार असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राहुरी जिल्हा अहमदनगर न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट आडाव पती पत्नी यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केलेली आहे. सदरची घटना ही अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. वकिलांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा हल्लेखोर आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन करण्यात यावे. सदर गुन्ह्यांचा तपास योग्य रीतीने व निष्पक्षपातीपणे होऊन सदरचा खटला जलद गतीने चालवण्यात यावा. वकील हा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असताना त्याच्यावर मात्र महाराष्ट्र सरकार ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर न करून अन्याय करत आहे. सदर कायदा लवकरात लवकर मंजूर न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम वकील वर्गास आंदोलन, उपोषण व मोर्चे या मार्गाचा अवलंब नाईलाजाने करावा लागेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनावर नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. सदरचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या आंदोलनाबाबत ॲडव्होकेट सुरेश आवड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ठिकाणी नाशिक वकील संघातर्फे आमचे वकील बंधू राजाराम आडाव व त्यांच्या पत्नी मनीषा आडाव यांची राहुरीत त्यांच्या पक्षकारांनी जी निर्घृणपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. ह्या घटनेचा निषेध म्हणून नाशिक वकील संघातर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि निषेध नोंदवण्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही आज कोर्टाच्या कामापासून अलिप्त राहून या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेले आहे. आम्ही नुकतेच ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट या राज्यात लागू होणं यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे. राजस्थान राज्यात जसा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट 2023मध्ये लागू झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील ह्या आपल्या विधानसभेत या येत्या आर्थिक अर्थसंकल्पात अधिवेशनात हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी आता महाराष्ट्रातील आमचे नाशिक बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. मी ॲडव्होकेट अनिता जगताप, नाशिक बार असोसिएशन. गेल्या 5-6 दिवसापूर्वी जी काही निंदनीय घटना झाली आहे त्याबाबत संपूर्ण नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या घटनेचा निषेधार्थ आंदोलन सुरू केलेलं आहे. आज ज्या प्रकारे महिलांवर, पुरुषांवर, वकिलांवर जे काही हल्ले होत आहेत ह्या अतिशय निंदनीय घटना आहेत. जे वकील दुसऱ्यांना प्रोटेक्शन देतात, गुन्हेगारांना सोडवतात, आज त्यांच्यावरच ही वेळ आलेली आहे. का आलेली आहे वेळ? कारण की वकिलांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंतचं प्रोटेक्शन दिलेलं नाही. मागच्या राजस्थान सरकारमध्ये वकील प्रोटेक्शन कायदा लागू केला तर महाराष्ट्रामध्ये का नाही आहे? महाराष्ट्र इतकं दगड का झालं आहे? महाराष्ट्रातील प्रत्येक वकिलांना आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीला कोणतंही ॲक्ट लागू करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. वकील ही एक सगळ्यात मोठी बाब आहे, एक स्तंभ आहे वकील हा देशाचा. तर त्या देशातील एक स्तंभाला सुरक्षा मिळावी यासाठी आज सर्वच महिला, पुरुष वर्ग सगळ्यांनी येथे धरणे आंदोलन केलेलं आहे. आज कोणीही कामकाज करणार नाही. शिवाय अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहे, महिला आज आमच्या सुरक्षित नाही आहे, वकील असून त्या सुरक्षित नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडत आहे की 7 नंतर महिलांना एकटीला फिरायला सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर हे सरकार काय करत आहे?
आम्ही खूप वेळा वारंवार निवेदनं दिले आहेत. मागच्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला होता, त्यावेळेस देखील सर्व वकील वर्गांनी आम्ही सर्वांना निवेदनं दिलेली होतं, परंतु फक्त कागदावर आणि रस्त्यावर एक दिवस मोर्चा करून थांबलं आमचं. परंतु ह्याची पुढे जी काही कारवाई केली जाते त्याला कोणीही फॉलोअप घेत नाही. तर मी संपूर्ण वकील वर्ग, महिला वर्ग यांना विनंती करते की त्या गोष्टीचा पाठपुरावा आपण कायद्यानुसार त्यानंतर वारंवार पत्राने करायला हवा आणि ह्या सर्वांसाठी सर्व वकील वर्गाने सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी 2 तारखेला 2 फरवरीला आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकील एकत्र येऊन प्रोटेक्शन ॲक्टसाठी आंदोलन करणार आहेत. तर मी नाशिक बारच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने विनंती करते की 2 तारखेला आझाद मैदानावर सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने हजर राहून आणि ह्या कायदा लागू करण्यासाठी सहभाग घ्यावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. वंदे मातरम. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.